हॅलो एव्हरीवन. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन ह्या टॉपिकचे 2 पार्ट आधी झालेले आहेत आणि हा आपला 3rd पार्ट आहे. तर जे न्यू स्टुडंट असतील त्यांनी पहिले 2 पार्ट बघा, म्हणजे तुम्हाला इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनचे प्रॉब्लेम कसे अटेम्प्ट करायचे ते त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे. थिअरी पण एक्सप्लेन केली आणि प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनमधला फिफो मेथड आपली सुरू आहे आणि हा आपला त्याचा 3rd प्रॉब्लेम आहे. तर मी इथे बघा तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवते. फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स प्रिपेअर स्टॉक रजिस्टर फॉर दी मंथ एंडेड 31 मार्च 2017. आता इथे डेट दिलेले आहेत तुम्हाला 31 मार्चपर्यंतच्या. परचेस कॉलम दिलाय, परचेस कॉलममध्ये परचेसेस दिलेले आहेत. कॉस्ट पर युनिटच्या कॉलममध्ये तुम्हाला रेट दिलाय पर युनिटचा आणि सेल्स कॉलममध्ये सेल दिलेला आहे. सेल्स म्हणजेच सेल किंवा इश्यू असतो. आणि ॲडजस्टमेंट बघा. On 14th March 2017, out of the goods purchased on 12th March 2017 of 300 units were returned to the supplier. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी, 14th मार्चला 12th मार्चला जो आपण परचेस केलेला आहे, इथे बघा 12th मार्च दिलेला आहे, 6000 आपले युनिट्स परचेस केलेले आहेत. त्याच्यामधून आपण 300 युनिट्स हे सप्लायरला रिटर्न केलेले आहेत. त्याचं रिझन काही असेल, कदाचित ते डिफेक्टिव्ह असतील, फॉल्टी असतील म्हणून ते रिटर्न केले असतील. पण इथं रिटर्न केलेलं आपल्याला सांगितलंय, म्हणजेच ते आपण रिटर्न केलेलं कुठे घ्यायचं असं मी तुम्हाला सांगितलंय आधीच्या लेक्चरमध्ये, इश्यू कॉलममध्ये. आणि कोणत्याही रिझनने जर आपल्याकडे रिसिव्ह होणार असतील युनिट्स तर आपण ते कुठे घेतो, परचेस कॉलममध्ये. आता सेकंड बघा ॲडजस्टमेंट. ऑन 31 मार्च व्हाईल व्हॅल्युइंग द क्लोजिंग स्टॉक गोडाऊन कीपर फाउंड 100 युनिट्स स्टोरेज इन गोडाऊन अँड ही लेफ्ट अ नोट अकॉर्डिंगली. म्हणजेच 31 मार्चला ज्या वेळेस गोडाऊनमध्ये गुड्सचं व्हॅल्युएशन झालं त्यावेळेस स्टोअर किपरला 100 युनिट्स हे शॉर्टेज मिळाले किंवा 100 युनिट्स हे कमी मिळाले, कमी आहेत असं त्याच्या लक्षात आलं. म्हणून आता हे सुद्धा काय आहेत, शॉर्टेज आहेत. शॉर्टेज आलं म्हणजेच काय झालं, आपल्याकडे माल शॉर्टेज झाला म्हणजेच ते इश्यूमध्ये आपण घेणार आहोत, बरोबर ना. कोणत्याही कारणाने शॉर्ट आला किंवा कमी झाले तर आपण इश्यूमध्ये घेतो आणि जर काही रिसिव्ह झाले तर कुठे घेतो, परचेसमध्ये घेतो. नेक्स्ट बघा. आता इथे फिफो मेथडने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा 28 फेब्रुवारी 2017 स्टॉक इन हँड 2200 युनिट्स व्हॅल्यूड ॲट ₹44 असं दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याकडे 28 फेब्रुवारीला म्हणजे 28 फेब्रुवारीला आपल्याकडे म्हणजे क्लोजिंग बॅलन्स किती आहे, 2200 युनिट्स आहेत आणि त्याचा रेट दिला आपल्याला ₹44. ओके, म्हणजेच हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तोच आपला आत्ताचा काय असणार आहे, मार्चचा ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणून आपण आता इथे घेणार आहोत. हा मी तुम्हाला चार्ट ड्रॉ करून दाखवलेला आहे. याच्यामध्ये हा डेट कॉलम, परचेस कॉलम, परचेस कॉलममध्ये 3 सब कॉलम येणार, युनिट, कॉस्ट पर युनिट आणि टोटल. नेक्स्ट आता इश्यू कॉलम. इश्यू कॉलममध्ये पुन्हा 3 कॉलम्स येतात, युनिट, कॉस्ट पर युनिट आणि टोटल. नेक्स्ट पुन्हा बॅलन्सचा कॉलम येतो, त्याच्यामध्ये पुन्हा युनिट, कॉस्ट पर युनिट आणि टोटल. आता डेट आपण आधी इथे फर्स्ट घेऊया 2017. तर 2017ला आपल्याला ओपनिंग बॅलन्स किती सांगितला, हा फेब्रुवारीचा क्लोजिंग म्हणजेच मार्चचा आपला तो ओपनिंग असणार आहे 2200 युनिट्स. मग आपण परचेस कॉलममध्ये इथे डॅश करणार आहोत कारण ओपनिंग बॅलन्स हा आपण डायरेक्टली कुठे घेतो, बॅलन्स कॉलममध्ये घेतो. 2200 युनिट्स, त्याचा रेट दिलेला आहे आपल्याला 44 म्हणून अमाऊंट येणार आहे 96,800. आता नेक्स्ट डेट बघा 4 मार्च. त्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे, परचेस आहे 5000चा परचेस आहे. रेट दिलेला आपल्याला 40 पर युनिट म्हणून अमाऊंट येणार आपली इथे 5000 इंटू 40 केल्यानंतर अमाऊंट येणार आहे 2 lakhs. इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत. आता फर्स्ट आपला बॅलन्स किती आहे 2200, त्याच्याच नेक्स्ट आपण घेणार आहोत हे 5500, रेट याचा 14 आणि अमाऊंट 2 lakhs. हे ट्रान्झॅक्शन्स आपलं या डेटचं इथे
कंप्लीट झालं. नेक्स्ट आहे 7 मार्च. तर 7 मार्चला पुन्हा आपल्याला परचेस दिलेला आहे 3500 युनिट्सचा. रेट दिला आहे आपल्याला 35 रुपीज पर युनिट आणि म्हणून अमाऊंट येणार आहे 1,22,500. 1,22,500 इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार. आता फर्स्ट आपण आपल्याकडे बॅलन्सचे युनिट्स किती आहेत 2,200. त्याचा रेट आपण इथे लिहिणार आणि अमाऊंट लिहिणार इथे. नेक्स्ट आपण घेणार आहोत 5,500. रेट इथे घेणार त्याचा अँड अमाऊंट 2 लाख. आणि आता आपण जस्ट परचेस केलेले 3,500. त्याच्या नेक्स्ट लिहिणार आहोत 3,500. रेट त्याचा 35 रुपीज आणि अमाऊंट 1,22,500. ओके. आता इथे आपले हे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झाला. नेक्स्ट आपल्याला डेट दिलेली आहे 10 मार्च. 10 मार्च. आता 10 मार्चला आपल्याला इथे काय सांगितलंय सेल्स दिलेला आहे म्हणजेच इश्यू दिलेले आपल्याला 10,000 युनिट्स. म्हणजे परचेस कॉलममध्ये आपण काय करणार डॅश करणार आहोत. आता 10,000 युनिट्स ॲट अ टाइम द्यायला आपल्याकडे आहेत का नाही आहेत. ॲट अ टाइम म्हणजे काय आपला फिफोमधला रूल काय आहे फर्स्ट जे युनिट आहेत ते आधी आपण द्यायचे किंवा इश्यू करायचे आणि नंतर आपण नेक्स्ट युनिट्स आहेत त्याच्यामधले नवीन स्टॉकमधले आपण देणार जर कमी पडले तर. अदरवाईज ते युनिट्स आपल्याकडे तसेच नंतर बॅलन्सला येणार आहेत. तर इथे किती आहेत आपल्याकडे बॅलन्सचे फर्स्ट डेटचे किती आहेत 2,200. म्हणून आपण हा स्टॉक आधी कंप्लीट देणार आहोत 96,800. नेक्स्ट येणार आहेत 5,000. त्याचा रेट येणार आहे 40 आणि अमाऊंट येणार आहे 2 लाख. आणि आता आपल्याला 3,500 मधून आपल्याला किती द्यावे लागणार आहेत तर 2,800 द्यावे लागणार आहेत. आणि अमाऊंट येणार आहे याची रेट येणार 35. अमाऊंट येणार आहे 38,000. ओके. मग आता बघा फर्स्ट आपण 2,200 दिले. नेक्स्ट आपण 5,000 नेक्स्ट आपण हे 5,000 दिले कम्प्लिटली आणि त्याच्यानंतर 3,500 मधले आपण किती दिले 2,800 दिले. त्याचा रेट 35 आणि अमाऊंट येणार आहे 98. ओके. मग आता आपल्याकडे रिमेनिंग किती राहिले पहिले 2,200 गेले. नेक्स्टचे 5,000 हे सुद्धा आपण सगळे देऊन संपले आपल्याकडचे. म्हणजे 3,500 मधले आपण 2,800 दिले आणि रिमेनिंग राहिले आपल्याकडे 700. त्याचा रेट इथे 35 आणि अमाऊंट येणार आहे 24,500. हे ट्रान्झॅक्शन्स आपले इथे कंप्लीट झालं. आणि नेक्स्ट बघा आपल्याला दिलेले आहे 12 मार्च. 12 मार्चला आपल्याला काय दिलं आहे इथे परचेस दिलेला आहे म्हणून तो आपण परचेस कॉलममध्ये घेणार 6,000 युनिट्स. रेट त्याचा 30 आणि अमाऊंट येणार आहे 1,80,000. इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत. आता परचेस असेल तर आपल्याला इथं विचार करायची गरज नाही आहे की फर्स्ट कुठचे द्यायचे सेकंड कुठचे. तो काय करायचं पहिला जो आपला बॅलन्स आहे तो आपण इथे घेणार आणि त्याच्या नेक्स्ट आपण जे परचेस आत्ता केलेले आहेत ते घेणार युनिट्स. त्याचा रेट आहे 30 1,80,000.
या डेटचं ट्रान्झॅक्शन्स इथे कंप्लीट झालं. नेक्स्ट आता दिलेले आहे आपल्याला 14 मार्च. 14 मार्च. 14 मार्चला आपल्याला पुन्हा काय दिलेलं आहे बघा, इथे 14 मार्चला आपल्याला काय सांगितलं की 12 मार्चला जे आपण 6000 युनिट्स परचेस केले होते तर ते आपण रिटर्न केलेले आहेत. त्याच्यातले 14 मार्चला आपल्याला ॲडजस्टमेंट आहे की 14 मार्चला 300 युनिट्स हे आपण काय केलेत, रिटर्न केलेले आहेत. म्हणून ते आता आपण कुठे घेणार, इथे इश्यू कॉलममध्ये. कोणत्याही रिझननी जर माल आपल्याकडून कमी झाला असेल, गुड्स आपल्याकडून जर शॉर्टेज झालं असेल तर आपण ते कुठे घेतो, इश्यू कॉलममध्ये घेतो. म्हणून 300 युनिट्स आपण रिटर्न केले, ते आपल्याकडून गेले म्हणून आपण इथे इश्यूमध्येच घेणार आहोत. ते अमाऊंट येणार आहे याची 9000. मग आता हे फर्स्टचा आपला बॅलन्स आहे 700, तो इथे तसाच येणार. कारण काय की इथे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याने की जे आपले 12ला परचेस केलेलं आहे त्याच्यातून आपण 300 युनिट्स हे रिटर्न केलेले आहेत. मग हा आपला 700 जो आहे तो कोणत्या डेटचा आहे, तो गुड्स 10 मार्चचा आहे. त्यामधून आपण ते रिटर्न करणार नाहीत किंवा त्यामधून आपण ते मायनस करणार नाही आहोत. फिफो मेथड असली तरी सुद्धा आपण इथं डेट सांगितली असल्यामुळे ज्या डेटचा परचेस केलेला गुड्स आहे त्याच्यातून रिटर्न केलेला आहे त्याच डेटमधून आपल्याला तो मायनस करायचा आहे. म्हणून आपण इथे 700 मधून मायनस करणार नाही आहोत. तर आपण 6000 जे आपण 12ला परचेस केलेले आहेत त्याच्यातूनच आपण हे 300 युनिट्स मायनस करणार आहोत. मग इथं आपल्याकडे किती राहणार आहेत, रिमेनिंग 5700 युनिट्स राहणार. 3000 गेल्यानंतर 300 गेल्यानंतर आणि इथं अमाऊंट येणार आहे 1,71,000. आता इथे हे आपलं ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट आता येणार 15 मार्च. 15 मार्च. ओके. आता 15 मार्चला आपल्याला इश्यू आहे किंवा सेल्स दिलेला आहे. किती दिला आहे तो 6200. मग परचेस कॉलममध्ये आपण काय करणार, डॅश करणार. तर 6200 हे ॲट अ टाइम आपल्याला द्यायला आहेत का आपल्याकडे, तर नाही आहेत. किती आहेत, 700 आहेत. मग 700 आधी आपण ते युनिट्स देऊन टाकणार आहोत. 24,500 आणि नेक्स्ट जे 5700 आहेत त्याच्यामधून आपण 5500 द्यावे लागणार आहेत आपल्याला. तेव्हा ते आपले 6200 कंप्लीट होणार आहेत. याचा रेट किती दिलेला आहे आपल्याला 30 आणि अमाऊंट येणार आहे 1,65,000. आता 5700 मधून 5500 गेल्यानंतर रिमेनिंग आपल्याकडे बॅलन्स किती राहणार आहे, 200 राहणार आहे. रेट येणार आहे 30 आणि 6000 येणार आहे. आता हे ट्रान्झॅक्शन्स आपले इथं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट आता आपल्याला डेट दिलेली आहे 17 मार्च. आता 17 मार्चला काय दिलं आहे, परचेस दिलेला आहे. परचेस असेल तर आपल्याला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे, कारण तिथे आपल्याला इश्यू करताना इश्यू करायचंच नाही आहे. त्यामुळे तिथे आपल्याला काही एक विचार करायची आवश्यकता नाही आहे. 12,000 आपलं काय आहे, परचेस आहे. त्याचा रेट दिलेला आहे 36 रुपीज आणि अमाऊंट येणार आहे 4,32,000. इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत आणि पहिलं आपल्याकडे बॅलन्स आहे 200, तो तसाच आपण नेक्स्टला घेणार आहोत. आणि इथे अमाऊंट येणार आहे 6000 आणि आत्ता परचेस केलेले आपल्याकडे आहेत ते 12,000. त्याचा रेट 36 आणि अमाऊंट येणार आहे 4,32,000. ओके. या डेटचं आपलं इथलं ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट डेट आहे आपल्याकडे 21 मार्च.
21 मार्च. आता इथे पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे, 21ला पुन्हा आपल्याला परचेसेस आहे, त्यामुळे इथे येणार आपले 50,000 युनिट्स. रेट येणार त्याचा 35 आणि अमाऊंट येणार आहे 5,25,000. $5,25,000 इश्यू कॉलममध्ये आपण डॅश करणार आहोत. आता फर्स्टचे आपल्याकडे युनिट्स आहेत 200, त्याचा रेट 30, अमाऊंट 6,000. नेक्स्ट आपल्याकडे बॅलन्स आहे जो आपण यूज केलेलाच नाही आहे, इश्यू केलेला नाही आहे, 36.00, 4,32,000. आणि आत्ता परचेस केलेला आपला 21चा आहे 35 and 5,25,000. ओके. आता नेक्स्ट डेट बघा, नेक्स्ट दिलेलं आहे 24 मार्च. 24 मार्च. ला पुन्हा आपल्याला परचेसेस आहे, त्यामुळे इथं 800 युनिट परचेसमध्ये येणार. रेट त्याचा दिला आहे इथे 40 आणि अमाऊंट येणार आहे 32,000. इश्यू कॉलममध्ये आपला डॅश येणार. मग आधीचा आपल्याकडे बॅलन्स आहे 200, तो घेणार आपण 6,000. नेक्स्टचा बॅलन्स आहे आपल्याकडे 12,000 युनिट्स, त्याचा रेट कॉलममध्ये रेट लिहिणार आणि अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट घेणार. त्याच्यानंतरचा आहे तो 15,000, त्याचा रेट लिहिणार, अमाऊंट कॉलममध्ये अमाऊंट घेणार. आणि जस्ट 24ला परचेस केलेले आहेत ते 800 युनिट्स, त्याचा रेट इथे येणार आणि इथे अमाऊंट येणार. तर इथंपर्यंतचं ट्रान्झॅक्शन्स हे आपलं या डेटचं फिनिश झालेलं आहे. नेक्स्ट आपल्याकडे डेट आहे ती 26 मार्च. आता 26ला आपल्याला काय करायचं आहे, इश्यू करायचे आहेत 7,900. आपण परचेस कॉलममध्ये डॅश करून घेऊया. आता 7,900 द्यायला आहेत का ॲट अ टाईम? नाही आहेत. इथे फर्स्ट आपण 200 आपल्याकडे बॅलन्स आहे, तर तो आपण आधी देऊन घेणार आहोत. त्याचा रेट आहे 30 आणि अमाऊंट येणार आहे 6,000. नेक्स्ट आपल्याकडे आहेत 12,000 आहेत. मग 12,000मधून आपल्याला आणखी किती द्यावे लागणार आहेत, तर 7,700. रेट येणार इथे 36 आहे त्याचा रेट, म्हणून आपण इथे 36 घेतला आणि अमाऊंट येणार आहे 2,77,200. 2,77,200. ओके. आता आपण इथे बॅलन्सच्या ठिकाणी आता 2,000 आहेत ते आपले देऊन सगळे फिनिश झाले. 200 आहेत ते आपण दिले. 12,000मधून आपण किती दिले, 7,700 दिलेले आहेत युनिट्स. मग आपल्याकडे रिमेनिंग किती राहिले, 4,300. रेट त्याचा 36 आणि अमाऊंट येणार मग इथे 1,54,800. आणि नेक्स्ट जे आहेत ते आपले तसेच आपण इथे घेणार आहोत 15,000. इथे 35 रेट अँड 5,25,000 ते अमाऊंट. आणि त्याच्यानंतरचे आहेत ते 800 युनिट्स. रेट त्याचा येणार 14 आणि अमाऊंट येते 32,000.
2000. हे ट्रान्झॅक्शन्स आपले इथे कंप्लीट झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट डेट आपल्याकडे दिलेली आहे ती कोणती, 28 मार्च. नेक्स्ट डेट किती दिली आहे आपल्याकडे, 28 मार्च दिलेली आहे. 28 मार्चला काय आहे, पुन्हा इश्यूज आहे. 28 मार्चला इश्यू आहे, म्हणजेच आपण परचेस कॉलममध्ये डॅश करणार आहोत. तर इश्यू किती आहे आपल्याकडे 28 मार्चला, 18,000 आहे. 18,000 देताना आता आपल्याकडे ॲट अ टाईम आहेत का पहिल्यातले, तर नाही आहेत. पहिले किती आहेत आपल्याकडे, 4,300. ते आपण सगळे देऊन टाकणार आहोत. आणि इथं बॅलन्सला येणार आहेत आपले 1,54,800. आणि नेक्स्ट जे आपल्याकडे 15,000 युनिट्स आहेत त्याच्यामधून आपल्याला किती द्यावे लागणार आहेत, 13,700. 13,700 द्यावे लागणार आहेत. त्याचा रेट आहे इथे 35 रुपीज आणि अमाऊंट येणार आहे 4,79,500. ओके. आणि आता बघा आपल्याकडे रिमेनिंग किती बॅलन्स राहणार आहेत. आता आपण 50,000 मधून 13,700 दिल्यानंतर आपल्याकडे राहिले किती, 1,300. रेट त्याचा येणार आहे 35 रुपीज आणि अमाऊंट येणार आहे 45,500. नेक्स्ट येणार आहे 800 आहेत, ते आपले तसेच रिमेनिंग राहणार आहेत. त्याचा रेट येणार आहे 40 आणि अमाऊंट येणार इथे 32,000. ओके. आता 28चं ट्रान्झॅक्शन आहे ते इथे आपलं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट डेट आहे आपली 31 मार्च. 31 मार्च. आता 31 मार्चला आपल्याला काय सांगितलेलं आहे, परचेस सांगितलेलं आहे. किती आहे परचेस, 1,200. म्हणून आपण आधी परचेस कॉलममध्ये घेणार आहोत. रेट दिला आहे त्याचा 42 रुपीज आणि अमाऊंट येणार आहे 50,400. इश्यू कॉलममध्ये आपण इथे डॅश देणार आहोत. आता फर्स्ट जे आपल्याकडे बॅलन्स आहे आधीचा 1,300. रेट आहे त्याचा 35 रुपीज आणि अमाऊंट आली 45,500. नेक्स्ट जे आहेत ते 800 युनिट्स आपल्याकडे आहेत. त्याचा रेट आहे 40 आणि अमाऊंट आली 32,000. आणि आत्ता 31 मार्चला आपण परचेस किती केले आहेत, 1,200. ओके. त्याचा रेट दिला आहे आपल्याला 42 आणि अमाऊंट येणार आहे 50,400. आता या डेटचं आपल्या इथे ट्रान्झॅक्शन्स कंप्लीट झालं. आता ॲडजस्टमेंटमध्ये बघा, ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे, 31 मार्चला पुन्हा आपल्याकडे 100 युनिट्सचं शॉर्टेज आलेलं आहे गोडाऊनमध्ये. ते असं त्यांनी सांगितलं, म्हणजे स्टोअर किपरला 100 युनिट्स हे शॉर्टेज किंवा कमी आढळले. मग आता ते आपण कुठे घेणार आहोत, इश्यूमध्ये घेणार आहोत. म्हणून आपण पुन्हा इथे 31 मार्च इथल्या परचेस कॉलममध्ये आपण डॅश दिला, इश्यू कॉलममध्ये 100 युनिट्स. आता आपल्याकडे ॲट अ टाईम 100 द्यायला आहेत का, तर आहेत. ओके. 100च्या 100 आपण इथे देणार आहोत 35 आणि अमाऊंट येणार आहे 3,500. आता इथे 1,300 मधून 100 गेल्यानंतर 1,200 होणार आहे. त्याचा रेट आपण इथे घेणार 35 आणि अमाऊंट येणार आहे 42,000. नेक्स्ट जे आपले आहेत युनिट्स ते
तशीच राहणार, कारण त्याच्यातून आता इश्यू होणार नाही आहे. आपलं 31 मार्चला क्लोज झालं अकाउंट, त्यामुळे आता पुढे ट्रान्झॅक्शन्स इथे येणार नाही आहेत. ते बॅलन्सेस आपण तसेच नेक्स्टला घेणार आहोत. $1,200 आहे इथे, 42,400. आणि आता आपल्याला 31 मार्चला आपल्याकडे किती इन्व्हेंटरी आहे आणि त्याचं व्हॅल्यू काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि इथे आता आपण टोटल करणार आहोत. 3,200 येते युनिटची टोटल, आणि इथे अमाऊंट येते 1,24,400. म्हणून आपण आता इथे लिहिणार आहोत ऑन 31 मार्च 2017 stock in hand 3,200 units, valued at rupees 1,24,400. आणि इथं आपला हा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, आणि यानंतरचा पार्ट नंबर 4 बघायला विसरू नका.